निसर्गाचे काही नियम आणि वास्तूचे काही नियम. वास्तूचे नियम हे निसर्गाच्या नियमावरती बनलेले आहेत. की जसं खूप लोकांचा कॉन्सेप्ट आहे की टॉयलेट जे आहे ते उत्तर दक्षिण पाहिजे. घरामध्ये जसं म्हटलं जातं की जशी भांडणं होतात सासू सुनेची नाहीतर नवरा बायकोची, त्याचं काय कारण असू? जेव्हा बेसिकली तुमचं नातेसंबंध खराब होतात तर नैऋत्य दिशा जी आहे म्हणजे दक्षिण आणि पश्चिम ह्या दोघांच्या मधली दिशा, ही दिशा जी आहे ती पृथ्वी तत्वाची आहे. ह्या दिशेमध्ये जर पाणी आलं, टॉयलेट्स आले, बेसिकली टॉयलेट तर अजिबात यायला नाही पाहिजे. जर टॉयलेट आलं तर ह्याला खूप मोठा दोष मानला गेलेला आहे. मग इथं स्थिरता राहत नाही, रिलेशन खराब होतात, पैसे तुमचे थांबत नाही, तुमचे पैसे मेडिकल एक्सपेन्सेसमध्ये जास्त खर्च होतात. बऱ्याच लोकांचे पश्चिमेची ऊर्जा जेव्हा कमी असते तर त्यावेळी म्हणतो की बाबा तुमच्या घरामध्ये कोर्ट कचेरी, लिटिगेशन ह्या रिलेटेड प्रॉब्लेम होऊ शकतात. नवरात्रीमध्ये आता एखाद्या व्यक्तीला त्याच्या व्यवसायात स्टार्ट करायचं, म्हणजे एक नवीन स्टार्टअप आहे नाहीतर नवीन फ्लॅट घ्यायचा आहे कोणाला, तर ते घेऊ शकतात का? नवरात्र जेव्हा येते ना, तर नवरात्र हे ॲक्च्युली काय की शक्तीचं प्रतीक आहे. कम्प्लिटली देवीची जी शक्ती आहे ना ती सर्वात जास्त प्रबळ असते ह्या काळामध्ये. तर ह्यावेळी अष्टमी नवमीमध्ये तुम्ही जेही गोष्ट घेणार ना तर ती तुम्हाला फल देणारच देणार. तर जेव्हा गणपती लोक जेव्हा बुक करायला एखादा माणूस जातो स्टार्टिंगला, त्यावेळी बोलतात की डाव्या सोंडाचा गणपती नाही पाहिजे किंवा उजव्या सोंडाचाच गणपती घ्यावा. ह्याच्या मागचं कारण काय? जे उजव्या सोंडाचे गणपती आहे ना त्याला खूप सोहळं लागतं, खूप नियम आहेत. तर ते नियम आपण साधारण नाही करत. हे जे गणपती आहे ना हे मूलाधार चक्राचा स्वामी, मूल आधार जिथं बेस आहे तुमचा, तर तो बेस हल्ला की सगळं झालं. वास्तुशास्त्र आणि अंधश्रद्धा ह्याला तुम्ही कुठल्या ह्याच्याने बघता? एखादी गोष्ट तुम्हाला मी सांगितलो की लिंबू मिरची लावा टांगा, तर मग ते लोक अंधश्रद्धेकडे जाणार ना. त्याच्या मागं सायंटिफिक रिझन काय हे जर तुम्ही व्यवस्थित पटवून दिलं एखाद्या व्यक्तीला तर ती व्यक्ती आवडीने करेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर बरेच लोकांना वास्तू रिलेटेड क्वेश्चन्स असतात. घरामध्ये एक एक गोष्टी असतात ज्यांचं ठेवण्याचं ठिकाण असतं, लाईक योग्य जागा असते आणि त्या गोष्टीमध्ये लोकांना समजत नाही आणि घरामध्ये त्याच्यामुळे प्रॉब्लेम स्टार्ट होतात. कोणाला फायनान्शियली प्रॉब्लेम होतात, कोणाच्या आरोग्यावरती त्याचे परिणाम होतात आणि लोकांना माहिती नाही पडत. आणि त्याच्यामुळे आजचे जे आपल्या पॉडकास्टचे गेस्ट आहेत त्यांना 12 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे वास्तूचा आणि वास्तूसकट ॲस्ट्रॉलॉजी आणि ॲस्ट्रो मॅपिंग टेक्निक ह्याचा ते वापर करून बरेच पॉझिटिव्ह गोष्टी घडवून आणल्यात. तर नमस्कार दादा. नमस्कार. अगोदर आपल्या ऑडियन्सला एक शॉर्ट इंट्रोडक्शन द्या. ओके. जय गुरुदेव. माझं नाव शिवशरण आहे आणि गेल्या 12 वर्षापासून मी ॲस्ट्रॉलॉजी, वास्तू, न्यूमरॉलॉजी, हिलिंग ह्या वेगवेगळ्या मॉडेलिटी यूज करतो आहे की ज्याच्यामध्ये लोकांना ज्या गोष्टी अचीव करायच्या आहेत तर त्या गोष्टींसाठी मी हे ॲज अ टूल म्हणून समजतो. आणि ह्या टूल्सचा यूज करून आपण त्यांचं अल्टिमेट गोल जे आहे तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण मदत करतो. ओके. तर आता वास्तूबद्दल तर बरेच लोकांना माहिती आहे, बरेच पॉडकास्ट वगैरेही लोकांनी तुमचेही पाहिलेत. तर मला हे विचारायचं की वास्तू आणि आपण जसं म्हणतो की सायन्स ह्याचं काय रिलेशन आहे? ओके. जेव्हा शास्त्र म्हणतो तर सायन्स आहे ऑब्विसली. कोणतंही शास्त्र जे बनतं ते लोकहितासाठी, लोककल्याणासाठी बनतं हे मला तरी असं वाटतं. ठीक आहे, म्हणजे जसं तो मेडिकल सायन्स असेल, आयदर मग तो ज्योतिषशास्त्र असेल, वास्तुशास्त्र असेल, तर हे सगळ्या वेगवेगळे मॉडेलिटीज आहेत. तर जसं एखादा डॉक्टर आहे, ठीक आहे, तर तो डॉक्टरी अभ्यास करतो, ठीक आहे, आणि तो कशासाठी करतो की एखादा आजारी व्यक्ती आहे तर त्या आजारामधून त्याला बाहेर काढायचं असतं, तर त्याच्यासाठी करतो. तर सेम ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अदर हिलिंग मॉडेलिटीज जे आहे, जसं साऊंड हिलिंग आहे, बरेच हिलिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत, क्रिस्टल हिलिंग्स वगैरे करतात लोक, अफर्मेशन आहे, मॅनिफेस्टेशन आहे, आज भरपूर ह्या गोष्टी प्रचलित आहेत आणि विशेष म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काम करतात. आता आपण ह्याला कसं पॉझिटिव्हली घेतो तर त्याच्यावरती डिपेंड करतं. आणि जसं तुम्ही म्हणता की सायन्स ह्याला कसं कनेक्टेड आहे, तर जसं आपल्या शास्त्रामध्ये किंवा ग्रंथांमध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत तर शक्यतो पूर्वेमधनं आपल्याला एंट्री पाहिजे, ईशान्येची एंट्री पाहिजे किंवा पूर्वेत खिडकी पाहिजे, है ना, दार पाहिजे.
उत्तरेमध्ये खिडक्यादार असायला पाहिजे. तर इथून काय होतं, आपल्या घरामध्ये डायरेक्टली सूर्यप्रकाश येतो. ओके. तर त्याच्यामुळं ही गोष्ट सांगितली. आणि ही सूर्यप्रकाश जेव्हा तुमच्या घरामध्ये येते तर त्यावेळी तुमचा जो एनर्जी आहे, ॲटमॉस्फिअर एनर्जी आहे ती चांगली होते. आणि त्याच्यामुळं माणसाचं जे शरीर आहे ते मजबूत बनतं, प्रसन्नता वाढते. ठीक आहे. आणि त्याच्या अनुसरून हे शास्त्र बनलेलं आहे की बाबा निसर्गाचे काही नियम आणि वास्तूचे काही नियम. ओके. वास्तूचे नियम हे निसर्गाच्या नियमावरती बनलेले आहेत. ठीक आहे. की सूर्यप्रकाश कधी भेटतोय आपल्याला, ठीक आहे, सकाळचा सूर्य कधी येतोय, संध्याकाळचा कधी येतोय, दुपारचा जो सूर्याचा प्रकाश आहे त्याचे रेज आपल्याला पाहिजेत का, संध्याकाळचे पाहिजेत का. म्हणून दक्षिण आणि पश्चिमेमध्ये पूर्ण भिंत सांगितलेली, तिथे खिडक्या नको, दरवाजे नको. जेणेकरून काय होतं की रात्रीचा जो सूर्यप्रकाश आहे किंवा मावळचा सूर्यप्रकाश आहे ते एवढं आपल्या बॉडीसाठी हेल्पफुल नाही आहे जेवढं कवळवून सकाळचं आहे. ठीक आहे. त्यामुळं तिकडं पूर्ण क्लोज करायला सांगितलेले आहेत. जर तुमचे दरवाजे तिकडे असतील, खिडक्या तिकडे असतील तर बंद करायला आपलं शास्त्र सांगतं. आता हे सगळं झालं की खूप जे ट्रॅडिशनली आपण करत आलो. जर तुमचं बैठेघर असेल, गावाकडं आपले घरं असतात, जसं माझं घर सोलापूरला आहे तर तो बैठेघर आहे, तिकडं काही नियम शक्य आहेत. पण जेव्हा अपार्टमेंट सिस्टममध्ये येत होतं आपण, तर अपार्टमेंट सिस्टममध्ये जर बघितलं तर आपल्याला जिथं गॅलरी जास्त भेटते, खिडक्या जास्त भेटतात, म्हणजे आपल्या गॅलरी कुठं असायला पाहिजे तर शक्यतो पूर्वेमध्ये असायला पाहिजे. पूर्वेमधनं खिडक्या जास्त असायला पाहिजे, जिथून मुबलक प्रमाणात आपल्या घरामध्ये सूर्यप्रकाश येईल, तिथे गॅलरी असायला पाहिजे. मग हीच गॅलरी जेव्हा पश्चिमेमध्ये वगैरे असते तर वारा वगैरे खूप जोरात येतो, जर तुम्ही बघितलं असेल. ठीक आहे. पश्चिमेचा जर खिडक्या असतील, तुमचे दरवाजे असतील तर ते कधी कधी दरवाजे जोरजोरात आढळतात किंवा खिडक्यामधनं वारा खूप जोरात येतो, तर त्यामध्ये घरामध्ये काही छोट्याशा ग्लास वगैरे असतील तर ते फुटण्याची शक्यता पण जास्त आहे. आणि हे खूप चांगला असा संकेत नसतो. ठीक आहे. तर त्यामुळं जेव्हा आपण अपार्टमेंटच्या गोष्टींमध्ये येतो तर त्यावेळी थोडेसे नियमामध्ये सारासार निसर्गाचा नियम अनुसरून आपण त्या गोष्टी करायला पाहिजे. ओके. ओके. ग्रेट. तर असं आहे का, असंच नाही की जे जसं सांगितलं तसंच पाहिजे. तर जर त्या ग्रंथांमध्ये ज्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला त्याचा सारासार विचार करावा आणि एक लॉजिकली गोष्ट डेव्हलप करून बघा ना की का बरं सांगितलं असेल हे. तर त्यावेळी जर तुम्हाला जर ते रूट माहीत झालं तर मग नियम फॉलो करणं सोपं होतं. पण जर ते रूटच नाही माहिती तर मग नियम खूप अवघड होतात. राईट. असे बरेच कॉन्सेप्ट आहेत वास्तूमध्ये. जसं की एक उदाहरण द्यायला काय हरकत नाही आहे की जसं खूप लोकांचं कॉन्सेप्ट आहे की टॉयलेट जे आहे ते उत्तर दक्षिण पाहिजे. राईट. तर उत्तर दक्षिण का बरं असायला पाहिजे, ह्याचा नियम म्हणजे हा नियम तुम्ही पाळताय पण नियमाच्या मागं बेस काय आहे, त्याला का बरं आहे. तर असं मानलं गेलेलं आहे की जेव्हा पण अगोदर जे वाट होते आपले पायवाट होते तर हे सगळे पायवाट पूर्व पश्चिम असायचे. अच्छा. मॅक्सिमम पायवाट हे पूर्व पश्चिम असायचे. आणि जेवढे पण टॉयलेट होते हे सगळे बाहेर होते. ठीक आहे. आणि बाहेर होते तर ज्यावेळी तुम्ही टॉयलेटला वगैरे बसलेले असाल तर त्यावेळी काय होणार की बाबा काही लोक शेताला जायचे आणि शेतावर नाही यायचे, शेतं पण बाहेर असायचे आणि एक वस्ती असायची. तर तुम्हाला येता जाताना तो चेहरा नाही दिसायला पाहिजे. ठीक आहे. आणि त्यामुळं तो जो नियम बनला त्यावेळी उत्तर दक्षिणेचा बनला की बाबा इकडे तोंड करून बसायला पाहिजे जेणेकरून असं आपला फेस नाही दिसायला पाहिजे. ते खूप एम्बॅरेसिंग आहे ना. मग आता हा नियम जेव्हा आपण घरामध्ये आणतो, हाच टॉयलेट घरामध्ये जेव्हा असतो तर उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम आता ह्याच्यात थोडंसं का बरं करावा. मग हा प्रश्न जर पडला तर मग तो नियम नाही लागत. तर इथं झोन लागतो, कुठल्या झोनमध्ये टॉयलेट असायला पाहिजे. ओके. मग करा तुम्ही उत्तर दक्षिणेला तोंड करा, काही हरकत नाही. पण इथं झोन पण इम्पॉर्टंट आहे, कुठल्या झोनमध्ये तुमचं टॉयलेट असायला पाहिजे. ओके. आणि असे काही नियम आहेत. मग जर झोन चुकीच्या झोनमध्ये टॉयलेट आला तर मग तो वास्तुदोष तयार होतो. ओके. तिथून पण काही प्रॉब्लेम्स लाईफमध्ये स्टार्ट होतात. येस. जसं की असं समजा की जर तुमचा आग्नेयमध्ये जर टॉयलेट आला तर आग्नेयमध्ये टॉयलेट आला तर फायनान्शियल प्रॉब्लेम यायला चालू होतात. ठीक आहे. नवरा बायकोत भांडण व्हायला चालू होतात. आणि अग्नी, आता आपण अग्नी म्हणजे काय की एखाद्या माणसाला आपण म्हणतो ना की अरे त्याच्यामध्ये ते आग आहे. हो. करेक्ट. राईट. आग्नेय दिशा आणि दक्षिण दिशा ह्या दोन्हीमध्ये अग्नितत्व आहे. जेव्हा ह्याच्यामध्ये
ती आग विझवण्यासाठी समजा आपण ती टॉयलेट करलं किंवा पाण्याचं काही स्थान केलं तर काय होतं, ते अग्नी डाऊन होते. बरोबर आहे. ती Right. फायर एकदम हे होते. बरोबर ना. जर आगीवरती जर तुम्ही पाणी टाकलं तर काय होईल, तर ते विझेल ना आग. correct, तर तसंच त्या माणसातली आग पण विझते Right. आणि म्हणजे तो ती एक एनर्जीच नसते मग. हा ते स्पार्क संपून Spark जातं संपून जातो. आणि मग माणूस आळशी होतो. करेक्ट. मग माणूस एकदा आळशी झाला ना, मग आजचं काम उद्यावरती, उद्याचं परवावरती, ह्या गोष्टी होतात. फायनान्शियल लॉसेस होतात. शरीर जे आहे ते मजबूत राहत नाही. मग त्याच्यामध्ये थोडेसे हेल्थ इश्यूज यायला चालू होतात. आणि मूळतः आग्नेय दिशामध्ये जर टॉयलेट आला तर स्त्रीतत्व बिघडतो. ओके. बऱ्याच वेळा हे बघण्यात आलं की कन्सिव्ह करण्यासाठी हे अग्नितत्व जे आहे ना खूप जास्त इम्पॉर्टंट मानलं गेलेलं आहे. ओके. तर ते पण जर इम्बॅलन्स झाला तर कन्सिव्ह करण्यासाठी पण कधी कधी चॅलेंजेस येतात. ओके. प्रेग्नन्सीसाठी चॅलेंजेस येऊ शकतात. हा माझा अनुभव आहे, जे आत्तापर्यंत 12 वर्षामध्ये मी जेवढे वास्तू बघितले, जिथं जिथं अग्नीमध्ये प्रॉब्लेम आलेला आहे किंवा दक्षिणेमध्ये प्रॉब्लेम आलेला आहे किंवा नैऋत्यमध्ये प्रॉब्लेम आहे, तर त्यावेळी एक पर्टिक्युलर टायमापर्यंत ते बघायला भेटतं की अरे कन्सिव्ह नाही होते, खूप दिवसापासून आम्ही ट्राय करतोय तर मुलं होत नाही, अशा पद्धतीने. ओके. आणि घरामध्ये जसं म्हटलं जातं की जशी भांडणं होतात सासू सुनेची नाहीतर नवरा बायकोंची, परत घरामध्ये भांडणं ही चालू असतात, त्याचं काय कारण असू शकतं? ओके. खूप घरात आत्ता तरी मी पाहतोय की सगळ्या ठिकाणी भांडण आहेतच. ठीक आहे, प्रत्येक घरात भांडण आहे, पण तो भांडणाचा स्वरूप कुठल्या लेवलला जातो हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे की आणि त्याच्या मागचा उद्देश काय आहे, म्हणजे इंटेन्शन काय आहे, हेही महत्त्वाचं आहे. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही आता हा जो विचारलात प्रश्न की बाबा रिलेशनशिपमध्ये इश्यू येतात किंवा नातेसंबंध खराब होतात, जेव्हा बेसिकली तुमचं नातेसंबंध खराब होतात तर नैऋत्य दिशा जी आहे म्हणजे दक्षिण आणि पश्चिम ह्या दोघांच्या मधली दिशा, तर त्याला आपण म्हणतो नैऋत्य दिशा. ह्याला इंग्लिशमध्ये साऊथ वेस्ट म्हणतो आपण. ही दिशा जी आहे ती पृथ्वी तत्वाची आहे. ह्या दिशेमध्ये जर पाणी आलं, टॉयलेट्स आले, बेसिकली टॉयलेट तर अजिबात यायला नाही पाहिजे. जर टॉयलेट आलं तर ह्याला खूप मोठा दोष मानला गेलेला आहे. मग इथं स्थिरता राहत नाही, रिलेशन खराब होतात, पैसे तुमचे थांबत नाहीत आणि तुमचे पैसे मेडिकल एक्सपेन्सेसमध्ये जास्त खर्च होतात. अच्छा, पैसा टिकतच नाही. पैसा नाही टिकत इथं, रिलेशन पण खराब होतात. आणि त्याच्यानंतर जर हेच टॉयलेट समजा दक्षिण दिशेमध्ये आला, तर दक्षिण दिशेमध्ये आल्यावर तुमचं जे नाव आहे ना ते खराब व्हायला चालू होतं. तुमचे जे कम्युनिटी आहे त्याच्यामध्ये नाव थोडंसं अरे अगोदर हा चांगला होता पण हा असा करायला लागला, तर अशा पद्धतीने तुम्हाला ऐकायला भेटतं. आणि हाच टॉयलेट जर पूर्व दिशेमध्ये आला तर त्यावेळी काय होतं की तुमचं जसं सोशल कनेक्शन आहे ना, जे तुम्ही मित्र परिवारमध्ये वगैरे जिथं फिरत असता, तर ते थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होतं तुमच्यासाठी, डिस्टर्ब होतं, त्यांच्यावर रिलेशन खराब होतात आणि सरकारी कामं होत नाहीत तुमचे. हां, सरकारी कामामध्ये छोटे छोटे डॉक्युमेंटेशनमध्ये प्रॉब्लेम, इव्हन कोणी आधार कार्ड जरी काढायला गेलं तर त्याला 2-3 वेळा तसंच जावं लागतं. छोट्या छोट्या डॉक्युमेंटमध्ये पण प्रॉब्लेम यायला चालू होतो. हे असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करावं लागतात जर टॉयलेट चुकीच्या दिशेला असेल तर. ओके. आता वास्तुशास्त्र हे सायन्सला तुम्ही सोप्या भाषेमध्ये एक्सप्लेन केलात, तर आता मला हे विचारायचं आहे की वास्तुशास्त्र आणि अंधश्रद्धा, कारण आता काय होतं की फ्लॅट सिस्टम्स वगैरे आल्यामुळे बरेच लोक जेव्हा फ्लॅट घेतात त्यांना पण माहिती असतं की एक दिशा चुकीच्या आहेत, पण त्यांच्या बॅक ऑफ द माइंडमध्ये हे बोलतात ना की इग्नोर करतात ते लोक या गोष्टी, नाहीतर हिंमत नाही करत की एखाद्या वास्तुशास्त्राला कन्सल्ट करून त्याला बोलवून दाखवावं. तर मला हे विचारायचं की हे कितपत योग्य आहे आणि वास्तुशास्त्र आणि अंधश्रद्धा ह्याला तुम्ही कुठल्या ह्याच्याने बघता? बेसिकली वास्तू म्हणजे काय की आता जसं तुम्ही विचारलात की अंधश्रद्धा आणि वास्तू ह्याच्यामधला डिफरन्स काय, की अंधश्रद्धेमध्ये येतो का. जसं मी तुम्हाला सांगितलं की निसर्गाचे काही नियम आहेत, निसर्गामधले काही तत्व आहेत, 5 तत्व आहेत. ठीक आहे, तर त्या तत्वाप्रमाणे जर आपल्या वास्तूचं स्ट्रक्चर असेल तर हा तत्वांचा अभ्यास आहे. ठीक आहे, अग्नितत्व, जलतत्व, वायुतत्व, आकाशतत्व आणि पृथ्वीतत्व, ह्या तत्वांमध्ये जर बिघाड झाली तर मग ती वास्तू बिघडते. ठीक आहे, तर प्युअरली सायन्स आहे, प्रत्येक एलिमेंट आहे. म्हणजे अग्नितत्व, जसं अग्नितत्व मगाशी पण मी बोललो
की आग्नेयमध्ये जी ऊर्जा आहे किंवा दक्षिणेमध्ये जी ऊर्जा आहे तिथं जर पाणी आलं तर ते डिस्टर्ब झालं, बरोबर आहे. हा. तुमचा कॅश फ्लो डिस्टर्ब होऊन जातो, माणसाच्या शरीरामधली एनर्जी डिस्टर्ब होऊन जाते. त्याच पद्धतीने जर तुम्ही पृथ्वी तत्वावरती आला तर पृथ्वी तत्वामध्ये समजा तुम्ही लाल कलरच्या वस्तू आणल्या, तिथं काही अग्नितत्व आणलं. पृथ्वी तत्व म्हणजे कोणतं? साऊथ वेस्ट एरिया तुमचा, नैऋत्य दिशा. तर त्या ठिकाणी लाल वस्तू आल्या, निळ्या वस्तू आल्या, म्हणजे पाणी आलं, तर मग काय झालं? ते एलिमेंट डिस्टर्ब झालं, बरोबर. मग अंधश्रद्धा म्हणजे काय? अंधश्रद्धा म्हणजे थोडक्यात काय की आपण छोट्या छोट्या गोष्टींना जे असतं ना की अरे अचानक दिवाच विझला, मग हे अरे अपशकुन आहे, ठीक आहे, किंवा झाडू उभंच राहायला पाहिजे किंवा आडवी झोपायला पाहिजे, झाडू दिसायलाच नाही पाहिजे, राईट. तर हे ज्या गोष्टी आहेत ना, तर काही गोष्टीला काही नियम नाही आहेत. पण ह्याला जर प्युअरली सायन्समध्ये तुम्हाला बघायचं असेल तर वास्तुशास्त्र जे आहे ते कम्प्लिटली जे आपले 5 तत्व आहेत, पंचमहाभूत ज्याला आपण म्हणतो, तर त्याचा अभ्यास आहे. त्याचा अभ्यास करून त्याला व्यवस्थित करेक्ट करणं, चॅनलाइज करणं, ह्याला आपण म्हणतो वास्तुशास्त्र. ओके ओके ग्रेट. तर आता बरेचदा आपण बघतो की लिंबू मिरची घराच्या बाहेर कोणी लावलेली असते, गाडींना लावलेली असते, प्रत्येक शनिवारी लावायचं असं, म्हणजे शनिवारीच ह्या गोष्टी जास्त दिसतात. ह्याच्या मागचं रिझन काय लिंबू मिरची लावण्याच्या मागचं? ह्याच्या मागे आहे ना शनी महाराजांची कृपा आहे. ओके. कारण लोक शनी महाराजांना एवढं घाबरतात ओके. की बाबा शनी आहे किंवा शनिवार आहे. तर माणूस आहे ना एक वेळ महादेवाच्या मंदिरातले एखादा नियम चुकेल, पण शनी महाराजाच्या मंदिरातलं नाही चुकणार. करेक्ट. का माहिती आहे का? कारण त्यांना ती भीती आहे. आणि आपल्या शास्त्रामध्ये ना भीती नाही सांगितली, आपल्या शास्त्रामध्ये ना श्रद्धा सांगितली, भक्ती सांगितलेली आहे, ह्या गोष्टी आहेत. तर जे तुम्ही लिंबूचं मिरचीचं वगैरे सांगता त्याच्या खाली आणखीन काही गोष्टी लावलेल्या असतात. तर बेसिकली काय आहे की जेव्हा तुमचं वाहन वगैरे इकडून तिकडं जातं, ठीक आहे, त्याच्याबरोबर लिंबू मिरची वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड आहे थोडक्यात, ठीक आहे. जर सायन्सच्या भाषेत समजून जायचं असेल तर त्याच्यामुळं काय होतं की कुठल्याही जे सूक्ष्म ऊर्जा आहेत तर ते जवळ नाही आहेत. ओके. ठीक आहे. दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये काही जास्त उंदरं वगैरे ह्या गोष्टी असेल तर हे जवळ नाही आहेत. ठीक आहे. जसं आता गाडीला तुम्ही लिंबू मिरची जेव्हा जातात तर तुम्ही बघता तर उंदराचा जास्त प्रभाव असेल तर तिथं काय होईल की ते वायर वगैरे तोडतील, ह्या गोष्टी. हे आत्ताच झालं. अगोदरच्या काळात पण हे होतं, बैलगाडीला वगैरे पण बांधायचे वगैरे. त्यामागचं सायन्सच हे आहेत की सरपटणारे प्राणी वगैरे जवळ येऊ नये बाबा त्या बैलगाड्याजवळ वगैरे. तर हे काही नियम आहेत, ठीक आहे, त्याच्यासाठी हे शास्त्र बनलेलं आहे. पण आपल्या शास्त्राला जर समजून घेतलं ना तर सगळे नियम तुम्हाला एवढे सुंदर वाटतात ना, पण हा उगच कोणीतरी सांगताय म्हणून आपण बांधत असेल ना तर मग ती गडबड आहे. ओके ओके. त्याचा सायन्स समजा. खडे मीठ आहेत, खडे मिठाने आपण उतरून टाकायला सांगतो, है ना. त्यानंतर तुरटीने उतरून टाकायला सांगतो, भाकरीने उतरून टाकायला सांगतो. तर प्रत्येक गोष्टींचं सायम आहे. बरं, त्याच्यामध्ये पण काय सांगितलेलं आहे की 7 वेळा उतरवा. आपल्या शरीरामधले जे मेजर चक्र आहेत ते पण 7 आहेत. करेक्ट. राईट. मग ह्याचं लेअरिंग पण आपण समजून घ्यायला पाहिजे. आपल्या स्किनवरची जी त्वचा बनते त्याची लेअरिंग पण 7 आहे. राईट. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. कुठल्याही नियमाला तुम्ही पकडलात ना तर आपलं शास्त्र तिथे ना पूरक आहे आणि परिपूर्ण आहे. फक्त त्याला मागचं सायन्स समजणं आपल्याला गरजेचं आहे. अगोदरच्या लोकांना काय होतं की त्यांना सायन्स समजत नव्हतं, मग त्यांना एक भक्तीचा मार्ग, एक आपल्या धार्मिक गोष्टींमध्ये एखादी गोष्ट जोडून लावली तर ते लोक करायचे. जसं आता शनीचं करतात. शनिवारी जर तुम्ही एखाद्याला सांगितलं की बाबा तुला ते करायचंच आहे, पूजा करायची आहे, मंदिरात आहे, तो जाणारच, तो चुकणार नाही. पण ते जी सॉफ्ट देवता आहे ना त्याला नाही जाणार. बरोबर. राईट. तर माणूस घाबरून लवकर इम्प्लिमेंट करतो. त्यामुळे हे पण हे शास्त्र घाबरणारं नाही आहे, तर ह्याच्यामध्ये लोकांना रिलीफ व्हायला पाहिजे अशा पद्धतीचं सुंदर शास्त्र आहे. ओके. आणि आपण आता जसं बघतो की बरेच लोक स्वस्तिक उलटं काढतात, तर त्याच्या मागचं कारण काय आणि ते कितपत योग्य आहे? मी बघितलंय की जेव्हा माझे कर्नाटकमध्ये महाराष्ट्रामधनं जेव्हा कर्नाटक साईडला जातोय तर त्या ठिकाणी काही एक तो विचित्रच प्रकार मी पाहिलाय की त्याच्यामध्ये चक्क स्वस्तिक उलटं काढलेलं आहे आणि ते पण घराच्या वेगवेगळ्या कंपाऊंडवरती काढलं आहे. मला म्हणजे कळालंच नाही एक्झॅक्टली झालं काय. पण मी एक गोष्ट शुअरली सांगतो, जिथं जिथं स्वस्तिक उलटे काढलेले आहेत ना ते गावाची प्रगती नाही झालेली. ओके. त्या लोकांची मेंटॅलिटी खूप चुकीच्या पद्धतीने चाललेली आहे. आणि
जिथं जिथं आत्तापर्यंत उलटे स्वस्तिक काढलेले आहेत ना, उलटे स्वस्तिकमुळं होणारे नुकसान खूप मोठे भयानक आहेत. अच्छा. ठीक आहे. आणि ज्यांना खूप जास्त लीड करायचं असतं कशावरती तर त्यावेळी उलटं स्वस्तिक काढलं जातं. तर हे खूप गडबडवालं आहे. ठीक आहे. कशावरती तर कंट्रोल करायचं असेल आपल्याला, लोकांवरती असू दे, आयदर ते राज्यावरती असू दे किंवा देशावरती असू दे, जेव्हा कंट्रोल करायचं येतं तर त्यावेळी लोक ह्या एक तांत्रिक प्रकारामध्ये हा उलटा स्वस्तिक काढला जातो. पण कोणी असं जर करत असेल तर त्या लोकांनी करू नये असं माझी कळकळीची विनंती राहील. स्वस्तिक हा आपल्या हिंदू धर्मामधला सर्वात पवित्र सिंबल आहे. तर ह्याचा खूप पॉवरफुल सिंबल आहे आणि ज्याला ह्याला उलटं तुम्ही वापरत असेल तर ह्याच्यापेक्षा मूर्खपणा काही नाही आहे असं मला म्हणता येईल. तर आता तुम्ही म्हटलात की हा पवित्र सिम्बॉल आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये, तर याला उंबरट्यावरती लोक स्वस्तिकचं स्टिकर्स वगैरे लावतात. खूप एकदम पॉइंट तुम्ही प्रॉपर पकडलेला आहे. मी जिथं जिथं आत्तापर्यंत वास्तू बघायला जातो ना तर तिथं बघतो की उंबरट्यावरती ते रेड कलरचे स्टिकर लावलेले असतात आणि त्याच्यावरती स्वस्तिक असतात, लक्ष्मीचे पाऊल असतात. खूप चुकीचा प्रकार आहे हा. ठीक आहे. तर हा आळसपणाचं पण लक्षण आहे, कारण एकदाच लावलं तर परत काढ लावायची गरज नाही आहे, असा पण एक प्रकार आहे. आणि हे तर अजिबात करूच नाही. तर स्वस्तिक रेड कलरच्या स्ट्रीपवरती जर समजा तुमचा एंट्रन्स ईशान्येला आहे आणि तिथं जर तुम्ही स्वस्तिक काढत असेल लाल कलरमध्ये, ईशान्य दिशा ही कशाची आहे? जलतत्वाची आहे. मगाशी मी तुम्हाला तत्वाचे नियम सांगितलो, त्याच्यामध्ये आला अग्नितत्व. ठीक आहे. आणि तुम्ही जेव्हा तो फ्लोरिंग वरती काढताना तर तुमचं पाय येता जाता त्याच्यावरती पडतोय, हे खरंच योग्य आहे का? तुम्ही ठरवा आणि मग ते लावायचं का नाही तेही ठरवा. मग तो सिम्बॉल कुठे लावायला पाहिजे? तुम्ही एंट्रन्सला लावा. अष्टगंधाने तुम्ही स्वतःचं स्वस्तिक बनवा. अष्टगंधाने केला तरी चालतं. दक्षिणेत एंट्री असेल तर कुंकवाने बनवा, जे हळद कुंकू बनते. बाकी सगळ्या दिशेला तुम्ही अष्टगंधाने बनवू शकता स्वस्तिक. तर खूप चांगले रिझल्ट आहेत, पॉवरफुल सिम्बॉल आहे. तर आता पैशांचे प्रॉब्लेम्स सगळ्यांकडे चालू असतात, म्हणजे ज्या लोकांकडे पैसे नाही आहेत त्यांना तर प्रॉब्लेम आहे, पण ज्या लोकांकडे पैसे येत आहेत ते टिकत नाही आहेत. याच्यासाठी काय उपाय? दोन्हीचं सांगतो. जसं पैसा येत नसेल, ठीक आहे, पैसा येत नसेल तर पैसा येत नाही आणि टिकत नाही, दोन्हीसाठी पण उपाय आहेत. पैसा जर येतच नाही आहे तर घराचा सर्वात अगोदर उत्तर दिशा ठीक करा. ठीक आहे. उत्तर दिशेमध्ये कुठल्याच पद्धतीचा पिवळा कलर नको आहे, ठीक आहे, किंवा लाल कलर नको आहे. जर एखाद्या ठिकाणी उत्तर दिशेमध्ये जर तुम्ही पिवळा कलर लावलात किंवा लाल कलर लावलात तर तो समजा तो व्यवसायाचा ठिकाण असू दे किंवा घराचा ठिकाण असू दे तर तिथं आर्थिक आवक जी आहे ते बंद होऊन जाते. लाल कलर म्हणजे भिंतीला लाल कलर. समजा आता इथं जसं हा टेक्स्चर आहे, ठीक आहे, तर असाच जर लाल कलर आला उत्तरेमध्ये किंवा पिवळा कलर आला तर ते स्टॅग्नंट होऊन जातं. म्हणजे पृथ्वी तत्व ही स्थिरताची आहे, ते स्थिर होऊन जाते, ते येतच नाही त्याच्या पुढं. आणि अग्नी काय करते? अग्नी हे अग्नितत्वामध्ये पाहिजे, पण ती उत्तरेमध्ये आले तर जलतत्वामध्ये आले तर मग ती प्रॉब्लेम करणार. तर अशा ठिकाणी तुम्ही ट्राय करा की पाण्याचा सोर्स वगैरे असेल तर बेस्ट आहे. ठीक आहे. निळा कलर असेल तर बेस्ट आहे. जर तुम्हाला कुठलाच कलर नाही कळत, दिशा नाही कळत, तर अशा लोकांनी ऑफ व्हाईट कलर पूर्ण घराला द्यायला पाहिजे. ठीक आहे. तर ते जास्त फेवरेबल आहे. त्याच पद्धतीने अग्नीमध्ये म्हणजे अग्नितत्वामध्ये साऊथ ईस्टमध्ये पूर्व आणि दक्षिण ह्याचा मधला जो कॉर्नर आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही पाणी नसायला पाहिजे, तुमचं टॉयलेट नसायला पाहिजे, ह्याची खात्री करून घ्या. जर ह्या दोन्ही गोष्टी असेल तर त्या तिथून काढायला पाहिजे. त्याच पद्धतीने नैऋत्य कोपरा म्हणजे दक्षिण आणि पश्चिमेची मधली दिशा, तर हिथं जर टॉयलेट आला किंवा पाण्याचा सोर्स आला, अंडरग्राऊंड वॉटर आलं तर ते काढायला पाहिजे. आणि ते काढलं तर मग स्थिरता राहायला चालू होते. शक्यतो नैऋत्य कोपऱ्यामध्ये जर डिस्टर्ब असेल, पृथ्वी तत्व डिस्टर्ब झाला असेल तर पैसा थांबत नाही, टिकत नाही. तर हे सर्रास नियम आहेत. आता असेच लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत. आणि लग्नामध्ये दोष म्हणजे 30-35 वर्ष होऊन गेलेत, लग्नामध्ये प्रॉब्लेम्स येतात, तर ते काय रिझन असू शकतं? घरामध्ये वास्तूला पण घेऊन काही प्रॉब्लेम्स असू शकतात, जसं तुम्ही ॲस्ट्रॉलॉजी पण करता, राईट, तर ते काय तुम्ही रिलेट कराल? ओके. ह्याच्यामध्ये साधारण जेव्हा मी पत्रिका बघतो तर पत्रिकेमध्ये 7th हाऊस बघितलं जातं लग्नासाठी. ठीक आहे. आणि जेव्हा वास्तूमध्ये बघतो आपण तर वास्तूमध्ये पण अशा काही गोष्टी आहेत
जिथं रिलेशनशिपसाठी आपण बघितलं जातं, तो झोन कोणता येतोय तुमच्या पत्रिकेप्रमाणे, तर तो ठीक करायला पाहिजे. कधी कधी तो झोन तुमचा नैऋत्य पण असू शकतो, दक्षिण पण असू शकतो, पश्चिम पण असू शकतो. तो डिपेंड करतो कम्प्लिटली तुमच्या पत्रिकावरती. ठीक आहे, त्या पत्रिकेचे काही नियम आपल्याला वास्तूला लावावे लागतात आणि मग ते स्टेबल करावं लागतं. मग तिथं लग्न होण्याचे चान्सेस खूप वाढून जातात. ओके ओके, खूप छान पद्धती तुम्ही एक्सप्लेन केल्यात. आणि आता मेन म्हणजे आपले फेस्टिवल्स येतात, आपले सगळे सण येतात, श्रावण स्टार्ट आहे, आता गणपती येत आहेत. तर गणपतीची आपण साईज जी असते, जसं काही लोक बोलतात की आधी जे गणपतीची साईज आपण ठेवली होती त्याच्याहून थोडी उंच पाहिजे, काही लोक बोलतात की तीच साईज कंटिन्यू ठेवायची. तर हे काय, म्हणजे याच्या मागचं रिझन काय? ओके, साधारण जे गणेशोत्सव खूप उत्साहाचा उत्सव आहे. म्हणजे मला जेव्हा गणपती येणार असं कळायचं तर खूप छान आनंद व्हायचा. इवन माझी मुलगी पण आतुरतेने वाट बघत असते, अरे गणपती येणार, गणपती येणार. आणि जेव्हा ते गणपती विसर्जन करायच्या वेळेत असते तर सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू असतात, है ना, कारण ते 10 दिवस आपल्या घरामध्ये आपण सण साजरा करतो, है ना. तो हा श्रद्धा आणि भक्तीचा विषय आहे. ठीक आहे, गणपती तुम्ही साधारण जी मूर्ती आत्ता आणताय, समजा ती 1 फुटाची आहे, 1.25 फुटाची आहे, 1.5 फुटाची आहे, जी पण ती मूर्ती आहे, तर प्रयत्न तेच ठेवा की त्याच साईजची मूर्ती कंटिन्यू करा. ओके, कारण एकदम मूर्तीची साईज जर मोठी आणली तुम्ही, समजा 1.5 फूट, 2 फूट, 3 फूट झालं, तर त्याच्यापेक्षा पुढच्या वर्षी म्हणजे नेक्स्ट इयरला तुम्ही लहान नाही करू शकत. हा सर्वसाधारण नियम आहे. तर ह्याला असं पण आपण बघतो की तुमची जी ग्रोथ आहे, ठीक आहे, ती ग्रोथ डाऊन नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे, मग ती कोणत्याही स्वरूपात असेल, मग एकतर तुम्ही स्टेबल राहा. ठीक आहे, की थोडं थोडं जर वाढवायचं असेल तर वाढवू शकता, पण एक सर्टन लेवल नंतर तुम्हाला वाढवता नाही येणार, राईट. मग कारण त्याच्यासाठी आपण मंडळातले जे गणपती आहेत तर तिथं जातो पूजाला वगैरे, तर तो एक नियम आहे. आणि मला अजून एक असं वाटतं की शक्यतो सुंदर सुबक मूर्त्या वगैरे घ्यायला पाहिजे. तर आता गणपतीच्या वेळी POPचे गणपती जास्त असतात आणि असं लोक बोलतात पण की POPचे गणपती लवकर बनतात, त्याच्यामुळे POP हे जास्त आहे. पण मातीचे गणपती बसवायचं असं पर्यावरण पण त्याच्यामुळे आपण बोलू शकतो की शुद्ध राहतं, त्याच्यामुळे जास्त लोक फोकस करायला बोलतात की मातीचे गणपती बसवायला. तर तुम्ही काय बोलता यावर, POPचे योग्य आहे की मातीचेच बसवले पाहिजे? मातीचे गणपती बसवणं कधीही योग्य आहे. ठीक आहे, त्यानंतर जे POPचे गणपती वगैरे बसवतात बघा, आपल्या जे शास्त्रामध्ये सांगितलं आहे तर ते असे काही उल्लेख नव्हता POPचा वगैरे. ठीक आहे, धातूचे गणपती तुम्ही बनवू शकता, ठीक आहे, पंचधातूचे बनवू शकता, लोक चांदीचेही बनवतात, सोन्याचे गणपती बनवतात, तर डिपेंड आहे. पण POPसाठी कुठंच त्याला हे नाही. जर जे लोक उत्सवासाठी वापरले जातात तर ते मोठे मोठे गणपती ते लोक POPमध्ये बनवतात. पण जे तुम्ही ॲटलिस्ट घरामध्ये, कारण जे उत्सवामधले गणपती आहेत ना, शक्यतो ते विसर्जन पण नाही करत, तर ते एका पर्टिक्युलर त्याचं स्थान बनवलं जातं तर तिथं ठेवलं जातं, तर ते ठीक आहे. परंतु जर आपण सगळ्यांच्या घरातनं एक एक गणपती जर विसर्जन होत असेल तर त्या पर्यावरणाला पूरक असं नाही आहे. ठीक आहे, तर त्यामुळं आपण काय करायचे, शक्यतो मातीचे गणपती, किंवा आता बऱ्याच एक ट्रेंड चालू आहे की गाईच्या शेणापासून पण गणपती बनवतात, तर तो पेपर्स पासून, राईट. तर हे खूप सुंदर आहे ना, घरातल्या घरात तुम्ही विसर्जन करू शकता. नंतर ती जी माती आहे तुमच्या जे झाडं आहेत तर त्याला तुम्ही देऊ शकता. बघा, आपलं एकदम सोपं शास्त्र आहे, त्याच्यामध्ये पर्यावरणाला पूरक असंच असायला पाहिजे. जे मी मला मगाशी पण सांगितलं की निसर्गाला अनुसरून शास्त्र आहे. ठीक आहे, तर त्याप्रमाणे जर आपण त्याचं व्यवस्थित विसर्जन केलं आपण आणि आपल्या झाडांना, फुलांना वगैरे ते वाढवण्यासाठी जर मदत होत असेल तर ते कधीही ते योग्य आहे. नसेल तर मग तुम्ही धातूचे गणपतीही वापरू शकता, मातीचे गणपती वापरू शकता, काही हरकत नाही आहे. आणि आता जेव्हा गणपती लोक जेव्हा बुक करायला एखादा माणूस जातो स्टार्टिंगला, जेव्हा निवड करत असतात त्यावेळी बोलतात की डाव्या सोंडाचा गणपती नाही पाहिजे किंवा उजव्या सोंडाचाच गणपती घ्यावा. ओके, ह्याच्या मागचं कारण काय? ह्याच्या मागचं कारण असं आहे की जे उजव्या सोंडाचे गणपती आहे ना त्याला खूप सोहळं लागतं, खूप नियम आहेत, तर ते नियम आपण साधारण नाही करत. गणेश हा जो आहे ना हा विघ्नहर्ता आहे. पण जर तुम्ही त्या पर्टिक्युलर
उजव्या सोंडेचा गणपती जर तुमच्या घरात असेल आणि माझा अनुभव असा आहे, मी अनुभव सांगायला ह्याच्यामध्ये जास्त प्रेफर करेल. ज्या लोकांच्या घरामध्ये जास्त गणपतीचे फोटो आहेत आणि स्पेशली उजव्या सोंडेचे गणपती आहेत, तर अशा लोकांच्या घरी प्रगती नाही झालेली. ओके. त्यांना काही तर काही अडचण आलेल्या आहेत. मग तो फायनान्शियली असू शकतो, रिलेशनशिपमध्ये असू शकतो किंवा लिटिगेशनमध्ये असू शकतो. हा प्रॉब्लेम करणार म्हणजे करणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना लोअर बॅक पेन पण होतो, कारण हे जे गणपती आहे ना, हे मूलाधार चक्राचं स्वामी, मूल आधार, जिथं बेस आहे तुमचा, तर तो बेस हल्ला की सगळं झालं. तर त्यामुळं उजव्या सोंडेचा गणपती जर तुम्ही घरामध्ये 4, 5, 6 फोटो असतील, मूर्त्या असतील, तर शक्यतो माझी विनंती अशी आहे की ती एकच असावी आणि उजव्या सोंडेची नसायला पाहिजे. तर ते डाव्या सोंडेची असलेली जास्त बेटर राहते. कारण उजव्या सोंडेच्या गणपतीला कंटिन्यू सोहळं लागतं. तुम्हाला नियम आहेत, त्या नियम फॉलो करावं लागतात. सकाळी त्याची आरती व्हायलाच पाहिजे, संध्याकाळची आरती व्हायलाच पाहिजे, मोदकाचं नैवेद्य जायलाच पाहिजे, असे बरेच नियम आहेत. त्यामुळे हे मंदिरामध्ये जेव्हा करतात तर त्याला विशेष एक पुजारी असतो, तो नेमलेला असतो, तर ती व्यक्ती करते. तर त्याच्यासाठी एक पर्टिक्युलर माणूस असतो. आपल्या घरामध्ये कसं असतं की बाप्पा हा सगळ्यांचा लाडका आहे, म्हणजे हा बाबा त्याला सगळं आपण कसं एकदम असं मित्रासारखं वागवतोय आहे ना, एकदम लाडाने वगैरे, माझं सगळंच तूच बघणार आहे, किंवा एक आपण आपल्या वडिलांसारखं आपण त्याला मानतो. तर अशा पद्धतीने मग ते जे लाड मध्ये तुम्हाला पाहिजे ना, तो एकदम लाड करणारा गणपती जसा असतो ना, तर तो डाव्या सोंडेमध्ये तो सौम्य स्वरूपाचा आहे. तर ते कधीही बेटर राहील आपल्यासाठी. तर तो वापरला जास्त चांगला आहे. आणि शक्यतो गणपती बघताना लाईट कलरमध्ये बघा, म्हणजे पिवळा असायला पाहिजे, थोडंसं येल्लो शेडमध्ये चालतोय, केसर कलरमध्ये खूप जास्त, पितांबर म्हणूनच म्हणलेलं आहे, खूप जास्त केसर नाही. तर त्यानंतर धोतर वगैरे बघा, त्या खूप डार्क कलरचे धोतर घेऊ नका, एकदम चॉकलेटी वगैरे असे, काळ्या रंगाचा धोतर वगैरे असं काही करू नका. लाईट कलरमध्ये जेवढा घेता येईल तेवढं चांगलं. मूर्तीला बघितल्यावर प्रसन्नता यायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, ह्यामध्ये मूर्तीमध्ये आपण जेव्हा घरी गणपती आणतो ना, जेव्हा पहिली आरती होते ना किंवा प्राणप्रतिष्ठा होते ना, तर त्याच्यामध्ये भाव येऊन जातो त्या गणपतीमध्ये. आणि हे सगळ्यांचा अनुभव असेलच. मूर्ती त्या मंडपामध्ये वेगळी दिसते, म्हणजे जेव्हा विकत घ्यायला जातो किंवा बुक करत घ्यायला जातो, जसं पूजा होतं तर त्यावेळी एक रूप दिसतं, राईट, एक भाव दिसायला चालू होतो त्याच्यामध्ये. तर ती एक मजा वेगळी आहे. आता तुम्ही म्हणालात की पूजेनंतर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो, तर पूजा जी आपण करतो गणपती आल्यावरती, ती पूजा कशी करावी? अच्छा, पूजा कशी करावी आणि त्यानंतर गणपती, बऱ्याच लोकांना हा पण प्रश्न असेल की गणपती घरामध्ये कुठं ठेवायला पाहिजे, राईट. तर शक्यतो ट्राय करा की ईशान्येमध्ये गणपती असायला पाहिजे. कारण आपल्या वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे ईशान्य दिशा ही जी आहे ती शिव फॅमिलीची आहे. शिव फॅमिली म्हणजे शंकर, पार्वती, गणेश, कार्तिक यांची. तर ईशान्य दिशेमध्ये गणपती असेल तर खूप जास्त बेस्ट आहे तुमच्यासाठी. नसेल तर पूर्वेमध्ये तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर शक्यतो ट्राय करा की नवीन एक पाट घ्यायचं, ठीक आहे, चांगला नवीन पाट असेल तर तो घ्या, नाही तर सागाचा पाट बनवून घ्या. त्याच्यामध्ये पिवळा किंवा पांढरा वस्त्र जो आहे तर तो तुम्ही ठेवा. आणि डिझायनिंग वस्त्र पण चालेल, खूप जास्त भडक कलर नाही पाहिजे. आणि त्याच्यावरती तांदळाने मग पूजा वगैरे करायची. तांदळाचं स्वस्तिक वगैरे तुम्ही त्याच्यावरती काढू शकता. त्याच्यामध्ये पूजेच्या सामग्रीमध्ये तुम्ही पान वापरू शकता, सुपारी वापरू शकता, फूल वापरू शकता, अष्टगंध वापरायचे आहेत तुम्हाला, सुंदर सुंदर फुलं आणायची आहेत. आणि जे म्हणजे बाप्पा ज्याच्यामध्ये खूप छान दिसेल तर असे फुलं निवडून आणायचे आहेत. आणि ठीक आहे, आणि तो करताना जे भाव असेल ना त्याला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कशा पद्धती, म्हणजे मी खूप काही आणलेलं आहे बाबा, पण तो चढवताना जो भाव येणार ना तुमचा, तो ते मूर्तीमध्ये दिसणार आहे. ठीक आहे, तर त्या पद्धतीने पूजा व्हायला पाहिजे. की एखाद्याला आपण घरी कशा पद्धतीने बोलवल्यावरती की हा बाबा सगळं व्यवस्थित घर वगैरे पुसलेलं असतो, तर त्याच वेळी गणपती यायच्या अगोदर आपलं घर एकदम साफसफाई करायला पाहिजे. मग गणेशाचं आगमन करायला पाहिजे, उंबरठा पुसून काढायला पाहिजे, उंबरट्याची पूजा व्हायला पाहिजे, घराच्या दरवाजावरती स्वस्तिक काढायला पाहिजे, घरातल्या सगळ्या वस्तू पुसून काढायला पाहिजे. काही क्लटर असेल, कचरा असेल तर ते सगळं बाहेर काढायला पाहिजे, प्रसन्न वातावरण करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर एक छान छान संगीत आहेत, आहे ना, मधुर संगीत, गणपतीची गाणी आहेत, तर तो सकाळी थोडंसं मधुर आवाजामध्ये वाजवायला पाहिजे.
आणि मग बाकीचे तुम्ही जे हे ब्राह्मण असतील, पंडित असतील, स्वामी असतील, तर त्यांना बोलवून तुम्ही ती पूजा शास्त्रोक्त पद्धतीने करून घ्यायला पाहिजे. आणि काही नसेल तर तुम्ही घरातल्या घरात जरी ही स्थापना केली, पाठ वगैरे करून स्वस्तिक मांडून त्याच्यावरती एक पान ठेवायचं, त्याच्यावर एक सुपारी ठेवायची आणि त्याच्यावरती गणपती तुम्हाला ठेवायचा, एक छोटासा कॉईन ठेवायचा असतो आणि त्याच्यावरती गणपती ठेवला जातो. एवढे जरी नियम पाळले ना तरी खूप आहे, इनफ आहे. आणि गणपती एकदम भिंतीला चिटकून नाही ठेवायचा, थोडासा गॅप ठेवायचा त्याच्यामध्ये, बॅकग्राऊंड पासून थोडासा गॅप ठेवा, तर ते खूप सुंदर राहील तुमच्यासाठी. खूप छान. आणि गणपती किती दिवसाचा बसवायचा हे पण बरेच लोकांना प्रश्न असतात. काही लोक नवस म्हणून 3 वर्षासाठी 1.5 दिवसाचा बसवतात, परत 5 दिवसाचा बसवतात. तर हे जे दिवस आहेत ह्याचं पण काही मागे सायन्स नाही तर काही रिझन आहे का, की तितक्याच दिवसाचे बसवायचे गणपती आपल्याला, की आपल्या मनात आलं ते आपण म्हणजे 7 दिवस तर 7 दिवस, 10 दिवस तर 10 दिवस असं बसवू शकतो? ओके. प्रत्येक दिवसाच्या मागं त्याला एक रिझन आहे. जसं 3 दिवसाचा आपण म्हणतो तर ब्रह्मा विष्णू महेश असे 3 दिवसाचा तर त्रिगुणी होऊन जातो. त्यानंतर 5 दिवसाचा तर पंचमहाभूतांचा होऊन जातो. असे प्रत्येकाचे काही ते ठरलेले नियम आहे. 1.25 दिवसाचा पण गणपती बऱ्याच वेळा बसवला जातो. तर हा आपल्या श्रद्धा भक्तीचा विषय आहे. जर तुम्ही काही नवस बोललेला तर त्या पद्धतीने तुम्ही त्याला कंटिन्यू करा. त्याच्यामध्ये काही मी तुम्हाला असं नाही सांगणार की कमी करावं, जास्त करावं किंवा एवढाच नियम आहे. बरेच गावाकडं पण असं असतात की जो गावचा मेन गणपती असतो तर तो 10 दिवस असतो आणि बाकीचे जे गणपती आहेत कुणाचे 5 दिवसाचे असतात, तालुका प्लेसेसला 7 दिवसाचे असतात, राईट. तर ते डिपेंड आहे. तर जे नियम कंटिन्यू चालत आलेले त्याच नियमांना कंटिन्यू करावं, त्याच्यामध्ये मॉडिफाय करायची जास्त गरज नाही. ओके. आणि जे लोक नवस करतात त्यांच्यासाठी कोणता दिवस बेस्ट आहे? 1.5 दिवस, 3 की 5? त्यांनी जे नवस केलेलं त्याच्या पद्धतीने, त्यांनी जे मागितलेलं आहे, म्हणजे 1.25 दिवसाचं मागितलं असेल तर 1.25 दिवस, 1.5 दिवस असेल 1.5 दिवस, 3 दिवस मागितलं असेल तर 3 दिवस. तर असं काही त्याला नियम नाही आहे. तुमच्या श्रद्धा आणि भक्तीप्रमाणे तुम्ही मागता, राईट. तर त्याच्यामध्ये कोणताही असा नियम येत नाही. आता तुम्ही म्हणालात की पितृपक्षात तर्पण करायचं, तर हे तर्पण करायचं म्हणजे नेमकं काय आणि ते केल्याने काय फायदे आहेत? ओके. तर्पणसाठी म्हणजे इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. आणि दुसरी गोष्ट बऱ्याच लोकांना माहीत पण नसेल की तर्पण म्हणजे एक्झॅक्टली काय. तर्पणमध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे तर्पण येतात. आता हे जे तर्पण आहे हे पितरांचं तर्पण आहे, म्हणजे पितरांना आपण ते वाहतो, अर्पण करतो. तर त्याच्यामध्ये काय असतं की हातामध्ये आपण पाणी घेतो, ठीक आहे. ते पाणीमध्ये आपण मातेला आवाहन करतो, गंगा, यमुना, सरस्वती नद्यांना आवाहन करतो आपण. ते आवाहन केल्यावरती त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये तीळही असते, थोडीशी तीळ टाकलेली असते. आणि जे पाणी आहे तर ते ह्या दोन्ही बाजूच्या इथून इकडनं पाणी सोडलं जातं. तर हे त्याच्यामध्ये तुमचे जेवढे पण पित्र आहेत, म्हणजे जे तुमचे पूर्वज आहेत, तर त्यांना तुम्हाला हे सांगायचं की तुमच्या पुढं गतीला तुम्ही प्राप्त व्हा, बाबा तुमच्या पुढच्या प्रवासाला तुम्ही जावा आता, ठीक आहे, हे सांगायचं असतं. तर त्याच्यामध्ये भाव खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कुठल्या भावनी ते करताय, कारण त्याच्यामध्ये पाणी असतं, पाण्यामध्ये व्हायब्रेशन्स तुम्ही तयार करताय, ठीक आहे. आणि तीळ जेव्हा ठेवताय तर ते हे पितरांसाठी तर्पण केल्यानंतर त्यांना ते पूरक होतं त्या गोष्टीला, ठीक आहे. ह्याच्यामध्ये खूप सारे नियम आहेत. जर अवघड करायचं असेल तर, पण सोपं करायचं असेल तर श्रद्धा, भाव हे पाहिजे. आपल्या गंगामातेला आवाहन करायचं आणि त्यांना म्हणायचं की बाबा जे पण माझे अज्ञात जेवढे पण पित्र आहेत तर त्या सगळ्यांच्या पुढच्या गतीसाठी तर मी प्रार्थना करतो, ठीक आहे, माझी प्रार्थना स्वीकार करा. ह्या पद्धतीने करून ते जल तुम्हाला टाकायचं असतं. तर ते एका ताटामध्ये टाकायचं असतं, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तर्पण होतं. जर तुम्ही कुठल्या नदीच्या काठी कुठं संगमावरती असाल तर तिथंही तुम्ही तर्पण करू शकता. तर तिथूनही खूप जास्त बेनिफिट भेटतं. प्रत्येक गोष्टीला नियम आहे, प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे. जर तुम्ही यूट्यूबवरती तर्पण कसं करायचं तर ह्याचा भरपूर तुम्हाला व्हिडिओज भेटतील, राईट. बट आपलं शॉर्ट असल्यामुळं त्याच्यामध्ये मी एक अर्धा तासाची गोष्ट तुम्हाला एका ह्याच्यामध्ये नाही सांगू शकणार. बट जेव्हा पण अशी केव्हा गोष्ट येते, जेव्हा आमच्या कम्युनिटीमध्ये काही लोक कनेक्टेड असतात तर आम्ही त्या सगळ्यांना ह्याचा प्रॉपर व्हिडिओ आम्ही शेअर करतो की कशा पद्धतीने तर्पण व्हायला पाहिजे. तर ठीक आहे. अशा वेगवेगळे जेव्हा पण फेस्टिवल्स येतात ना तर त्या फेस्टिवलच्या रिलेटेड आम्ही काही विशेष साधनं असतात, उपाय असतात किंवा काही लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय असतात तर ते आम्ही शेअर करत असतो. पण ते
कसं आहे की सगळ्यांना न करता जेवढी कम्युनिटी बरोबर कनेक्टेड आहेत किंवा जे आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला कनेक्टेड आहेत तर त्या लोकांना मी शेअर करत असतो. आता समजा की पितृपक्ष नाहीये पण त्या व्यक्तीला एका कळालंय की पितृचा दोष आहे त्यांच्या कुंडलीमध्ये, तरी पण मग ते करू शकतात का आणि तुम्ही काय सांगाल त्यावर? ओके, जेव्हा बऱ्याच वेळा जेव्हा ज्योतिषीकडं तुम्ही एखाद्या ज्योतिषशास्त्र करणाऱ्या व्यक्तीकडे जाता, जो ज्योतिष बघतो, ॲस्ट्रॉलॉजर आहे, तर तो सांगतो की अरे पितृदोष आहे तुझ्या पत्रिकेमध्ये. तर तो जे दोष आहे तर साधारण एक छोटासा उपाय तुम्ही करू शकता. तर घरामध्ये नैऋत्य कोपऱ्यामध्ये तुमच्या टेरेसवरती किंवा घराच्या मागं काही नैऋत्यच्या ठिकाणी मोकळी जागा असेल तर तिथं दही भाताचं नैवेद्य ठेवण्याची प्रथा आहे. तर ते रविवारी ठेवायचं असतं दही भाताचं नैवेद्य, आणि त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं मीठ नाही टाकायचं, त्याला आळणीचा भात आपण म्हणतो, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मीठ न टाकता तुम्हाला दही भात ठेवायचा असतो. तर हे तुमच्या पितरांना पोचवलं जातं, ठीक आहे. तर हा एक खूप सोपा आणि पॉवरफुल उपाय आहे. त्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर मग जिथं त्र्यंबक, नाशिकचं त्र्यंबक आहे, त्यानंतर गया आहे, बऱ्याच असे जे ठिकाण आहे जिथं पितृदोष निवारण केलं जातं, तर अशा ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या एक व्यवस्थित ब्राह्मणाकडे जाऊन तो दोष काढून घ्यायला पाहिजे किंवा त्याची पूजा करायला पाहिजे. आणि ते शक्य नसेल तर हे घरातल्या घरात जो नियम आहे तर तो करावा. ओके. आता पितृपक्ष झाल्या लगेच नवरात्री येते, तर नवरात्रीमध्ये जी घटस्थापना आपण करतो वास्तूच्या पद्धतीने कोणती योग्य जागा आहे? ओके. आपल्या म्हणजे आपली संस्कृती तेवढी चांगली ना की एक सणानंतर थोडा गॅप, परत दुसरा सण, दुसऱ्यानंतर तिसरा सण, म्हणजे टिल दिवाळीपर्यंत आपल्याकडे सण असतात. म्हणजे तो एक पर्व असतो आणि उत्साहाचा पर्व आहे. त्यानंतर नवरात्र जेव्हा येते ना, नंतर नवरात्र हे ॲक्च्युली काय की शक्तीचं प्रतीक आहे कम्प्लिटली. आणि म्हणजे घरातलं स्त्रीतत्व झाले किंवा महिला झाले तर ह्यांना प्रेरणा देणारा हा सण आहे असं मानायला हरकत नाही आहे. तर नवरात्रामध्ये जनरली 9 दिवस असतात. घट वगैरे आपण घालतो. तर घट ईशान्यमध्ये, पूर्वेमध्ये ह्या 2 ठिकाणी जर तुम्ही घट, तुमचे जे घरातले घट असतात ते बसवण्याचे स्थान केलं तर ते योग्य राहील तिथं. तर तिथून कसं आहे की खूप सारी पॉझिटिव्ह एनर्जी कंटिन्यू तुमच्या घरामध्ये एंटर करत असते. मग त्यामुळं घट साधारणतः पूर्वेमध्ये किंवा ईशान्यमध्ये करावा. तर त्यामुळं त्यामध्ये जेव्हा आपण बी पेरतो ना त्याच्यामध्ये तर तो बऱ्यापैकी चांगला वाढतो. ठीक आहे. बरेच लोक म्हणतात आमच्या इथं वाढ चांगली झाली नाही आहे वगैरे, तर कारण दिशा थोडीशी चुकलेली असते. जर तुम्ही तेच थोडं टुवर्ड्स आग्नेयामध्ये गेलात तर त्याची वाढ एवढी होणार नाही. ठीक आहे. तर ते घट जे आहे साधारण ईशान्य किंवा पूर्वेमध्ये घालायला पाहिजे. ओके ओके. आता अखंड ज्योत आपण 9 दिवस जे ज्योत लावायची जी प्रथा आहे, तर ह्याच्या मागचं वास्तूचं काही कारण आहे की स्पिरिच्युअलिटीवरती आहे हे बेस? तुम्ही काय सांगा? ओके. ह्याच्यामध्ये बघा हा परत श्रद्धेचा विषय आहे अगेन. ठीक आहे. वास्तूमध्ये असे काही नियम नाही आहेत ह्याच्यासाठी की तर दिवासाठी वगैरे. तर हां, पण दिवा कंटिन्यू असायला पाहिजे ह्याचे नियम प्रत्येक आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. मग वास्तूप्रमाणे जर तुम्ही मला स्पेशली नवरात्रामध्ये विचारलं तर असा नाही आहे. आपल्या धर्मामध्ये असं सांगितलं की कंटिन्यू ज्योत असायला पाहिजे, आहे ना. सकाळी दिवा लावतो आपण, संध्याकाळी लावतो. फक्त ह्याच्यामध्ये अखंड ज्योत जे आहे नवरात्राच्या 9 दिवसाचा, तर हे एक शक्तीचं स्वरूप आहे आणि हे एक तत्व आहे. ह्याच्यामध्ये सात्विकता जी आहे ना तर ती वाढते तुमच्या घरामध्ये. आणि त्याच्यामधलं एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना तर ती वाढते. कुठल्या पण गोष्टीला जेव्हा कंटिन्युटी येते ना तर ती वाढत जाते. मग ते फर्स्ट पहिल्या दिवसापासून ते 9व्या दिवसापर्यंत जेव्हा तो दिवा कंटिन्यू चालत राहतो ना तर तो त्याचा प्रभाव, त्याचा आभामंडल वाढत जातो. त्याचा रेड, तुमचा ऑरा पण खूप जास्त चांगला पॉझिटिव्ह होतो. त्याच्यासाठी हे जिथं पण कंटिन्युटी येते ना, आपल्यामध्ये सांगतात ना की सातत्य पाहिजे एखाद्या गोष्टीमध्ये, तर तो सातत्य जर ह्याच्यामध्ये आला ना तर तुमच्या घरामध्ये प्रोग्रेसमध्ये पण सातत्य येतं. अशा पद्धतीचे हे नियम आहेत आपले. आता हे 9 दिवस 9 कलर जे म्हणतात, तर त्याचं काय रिझन आहे? प्रत्येक म्हणजे जसं प्रथम आहे, द्वितीय आहे, तृतीय आहे, चतुर्थी आहे, पंचमी आहे, षष्ठी आहे, सप्तमी आहे, अष्टमी आहे, नवमी आहे.
प्रत्येक तिथी हे एक पर्टिक्युलर प्लॅनेटला रिप्रेझेंट करते ज्योतिषशास्त्राप्रमाणे. आणि जे आपले धार्मिक नियम आहेत त्याच्याप्रमाणे तर ते करायलाच पाहिजे. आणि पर्टिक्युलर दिवशी एखादा पर्टिक्युलर कलर सांगितलेला आहे, तर तो जो कलर सांगितला आहे त्याबरोबर प्लॅनेटला अनुसरून तो कलर आहे असं आपल्याला समजायला हरकत नाही. त्या दिवशी त्या रंगाचा प्रभाव जास्त असतो. ते तुमच्या मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ ह्या दोन्ही गोष्टींवरती ते काम करतं. आणि त्यामुळं ते नियम तशा पद्धतीने बनवले गेलेले आहे. इवन आता श्रावणमध्ये पण वेगवेगळे मूठ सांगितलेले असतात. गव्हाचा मूठ असतो, तिळाचा असतो, तांदळाचा मूठ असतो. तर पर्टिक्युलर त्या दिवशीचे ज्याचा प्रभाव जास्त आहे ना तर ते मूठ सांगितलेलं ते अर्पण करायला सांगितलेलं असतं. अशा पद्धतीने नवरात्रामध्ये पण जे 9 दिवस आहे तर त्याच पद्धतीने जे गोष्ट सांगितली ती करायला पाहिजे. ओके. नवरात्रीमध्ये आता एखाद्या व्यक्तीला त्याच्या व्यवसायात स्टार्ट करायचं म्हणजे एक नवीन स्टार्टअप आहे, नाहीतर नवीन फ्लॅट घ्यायचा कोणाला, तर ते घेऊ शकतात का? नवरात्रीमध्ये शक्यतो हा पूर्ण शक्तीचा विषय आहे. ठीक आहे, म्हणजे भाव आहे, श्रद्धा आहे, एनर्जी खूप चांगली असते, पॉझिटिव्ह असते. प्रतिपदाच्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी ज्या दिवशी देवीची आपण घटस्थापना करतो पहिल्या दिवशी तुम्ही कोणत्याही नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता. नवीन गोष्ट तुम्ही सुरुवात करू शकता. स्टार्टअप वगैरे करायचं असेल तरी करू शकता. त्याचप्रमाणे अष्टमी आणि नवमी ह्या दिवशी तुम्ही घर खरेदी, वाहन खरेदी, सोनं खरेदी तर ह्या गोष्टी करू शकता. जसं गुरुपुरुषामृत योग आहे त्याच पद्धतीने हा एक खूप चांगला योग आहे. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे की देवीची जी शक्ती आहे ना ती सर्वात जास्त प्रबळ असते ह्या काळामध्ये. ठीक आहे, तर ह्यावेळी अष्टमी नवमीमध्ये तुम्ही जेही गोष्ट घेणार ना तर ती तुम्हाला फल देणारच देणार. तर अशा पद्धतीचे काही नियम आपल्या शास्त्रामध्ये आहेत तर त्याचा फॉलो करायला पाहिजे. तर आता जसं तुम्ही म्हणालात की अष्टमी नवमीच्या दिवशी हे शुभ कार्य आपण करू शकतो, पण असं पण म्हटलं जातं की अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी असे लोक आहेत की नाही घेत ह्या गोष्टी, नाहीतर मग काही पण कोणता पण डिसिजन घेताना टाळतात. तर हे काय आहे म्हणजे? बरोबर आहे तुमचं की जसं अष्टमी नवमीमध्ये जेवढी ताकद आहे तर तेवढीच अमावस्यामध्ये आहे का असाही प्रश्न असू शकतो, किंवा तेवढं निगेटिव्ह आहे का. बरेच लोक अरे अमावस्या नाही आता चांगलं काम नाही करायचं अशा पद्धतीने रिॲक्ट करतात. पण तुम्हाला एक माहिती आहे का की जे लक्ष्मीपूजन होतं ना दिवाळीमधलं तर ते अमावस्या दिवशीच होतं. राईट, म्हणजे लक्ष्मीला आव्हान करण्याचा तो काम आहे. मग ह्यावेळी खरेदी का नाही करत? कारण लक्ष्मी द्यावी लागते ना. बरोबर आहे, लक्ष्मी द्यावी लागते. पण मला सांगायला हरकत नाही आहे की जेव्हा मी माझं स्वतःचं फ्लॅट जेव्हा घेतो ना तर ते मी अमावस्येच्या दिवशी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. अच्छा, ओके, राईट. तर त्या दिवशी तुमच्याकडे लक्ष्मी येते, तुम्ही तिला आव्हानित करा. ठीक आहे, आणि म्हणजे अमावस्या चांगली नसते असं काही नाही आहे. तर अमावस्या चांगली असते, तुम्ही लक्ष्मीला आव्हान करण्याचा तो दिवस आहे. इवन त्या जे आपण दिवाळीमध्ये जे लक्ष्मीपूजन वगैरे करतो तर तो लक्ष्मीपूजन आपण अमावस्याच्याच दिवशी करतो. राईट, दुसऱ्या कुठल्या दिवशी नाही करत. मग जे अमावस्या आहे ती लक्ष्मीचा दिवस आहे असं तुम्ही समजा. ओके. राईट. आणि त्याच्यासाठी भरपूर काही आम्ही पूजा पण करतो. बरेच जेवढे माझ्या कम्युनिटीमधले काही लोक आहेत तर त्या सगळ्यांना घेऊन आपण दिवाळीच्या दिवाळीची पूजा कशी करायला पाहिजे, राईट, कुठले सामुग्री त्याच्यामध्ये वापरायला पाहिजे. आणि आम्ही पाहिलेलं आहे की लोकांच्या नेक्स्ट दिवाळीपर्यंत बरंच प्रोग्रेस झालेला आहे. ज्या लोकांनी मागच्या दिवाळीमध्ये पूजा केलेली आहे त्यांनी ह्या दिवाळीमध्ये नक्कीच प्रोग्रेस केलेली आहे. असं कारण तिथं लक्ष्मीला आपण त्या पद्धतीने आव्हानित करतो. त्याचे काही नियम आहेत ते आपण पाळतो. पर्टिक्युलर टायमामध्येच तो पूजा होतो. ओके. ही अशी गोष्ट आहे. तर आता दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे? जसं लक्ष्मी पूजनचं जे तुम्ही सांगताय ना तर शक्यतो कॅलेंडरमध्ये पण दिलेलं असतं, पंचांगामध्ये पण त्याची वेळ ठराविक दिलेली असते. पण जेव्हा सूर्यास्त होतो ना सूर्यास्तापासून 2 तास ज्याला आपण प्रदोष काळ म्हणतो तर त्या काळामध्ये जर तुम्ही लक्ष्मीपूजन करत असेल तर ती तुम्हाला फलदायी असते. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त पंचांग वगैरे असेल तुमच्याकडे किंवा कॅलेंडर असेल तर प्रत्येक कॅलेंडरच्या मागं त्याचा मुहूर्त दिलेला असतो. त्या मुहूर्तामध्ये जर तुम्ही केलं तर ते सर्वश्रेष्ठ मानलं जातं. ओके. तर तो एक साधारण नियम आहे. तर आता दिवाळीत वास्तुशास्त्राच्या हिशोबाने आणि ज्योतिषशास्त्राच्या हिशोबाने
घरामध्ये सकारात्मकता ही कशी वाढवावी? अच्छा, घरात बघा दिवाळीच्या अगोदर आपण काय करतो, क्लिनिंग करतो. हो. म्हणजे काय, जे अलक्ष्मी आहे ती काढतो आपण, ती लक्ष्मीची बहीण आहे अलक्ष्मी, राईट. तर जेव्हा आपण साफसफाई करतो, सगळे कचरा बाहेर काढतो घरातनं, तर ते आपण काय करतो, क्लिनिंग करतो. लक्ष्मी आव्हानासाठी आपण ते क्लिनिंग करतो. आणि घरामध्ये रंगरंगोटी केली जाते, ठीक आहे. बऱ्याच न लागणाऱ्या वस्तू आपण घरातनं बाहेर टाकायला पाहिजे. ज्या पद्धतीने आपण न लागणाऱ्या वस्तू बाहेर टाकतो ना, त्या पद्धतीने न लागणारे विचार डोक्यातनं पण बाहेर काढायला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की एखादा व्यक्ती कधीतरी काहीतरी बोललेला असतो आणि मग ते आपल्या डोक्यात साचलेलं असतं, ठीक आहे. तसंच असतं ना, घरामध्ये पण एखादी गोष्ट आपण लागणारे म्हणून ठेवतो आणि 6 महिने वर्ष होतं ती वस्तू तशीच होते आणि मग ते अडचण व्हायला चालू होते. तसंच आपल्या विचारांचं पण आहे. विचारही आपल्याला बाहेर काढायचे आहेत आणि ह्या ज्या अडगळीच्या वस्तू आहेत तेही बाहेर काढायचे आहेत तुम्हाला. जेवढं घर सुटसुटीत क्लीन ठेवता येईल तेवढं चांगलं आहे. मस्त फरशी वगैरे पुसून काढायचं आहे. त्याच्यामध्ये खडेमीठ तुम्ही वापरू शकता, तुरटी वापरू शकता, हिंग वापरू शकता क्लिन्झिंगसाठी. त्यानंतर साधारणतः त्यावेळी अग्निहोत्र तुम्ही दररोज करा घरामध्ये, सकाळ संध्याकाळ. लोकांना जर अग्निहोत्र काय आहे हे माहीत नसेल तर ते बरेच विश्व फाउंडेशन नावाची जी संस्था आहे, तर ते लोक बरेच हे करतात, अग्निहोत्राच्या गोष्टी लोकांना फ्रीमध्ये शिकवतात. असं नाही की काही पैसे वगैरे घेतले जातात. तर ते फॉलो करा, भरपूर गोष्टी तुम्हाला त्याच्यामधनं भेटून जाईल, ठीक आहे. आणि जेव्हा अग्निहोत्र तुम्ही घरामध्ये करता तर एक पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये बघायला भेटते आणि शरीरामध्ये पण ती पॉझिटिव्हिटी दिसते तुम्हाला आणि ॲटमॉस्फिअर पण चेंज होतो. त्याच पद्धतीने घरामध्ये उंबरठा हा पुसायला पाहिजे. प्रत्येक अमावस्या पौर्णिमा जी असते तर त्याच्यामध्ये उंबरठ्याची पूजा व्हायलाच पाहिजे, ठीक आहे. उंबरठा ही पण एक लक्ष्मीचं प्रतीक आहे, ठीक आहे. तिला त्या हळदीने पुसून काढा, ठीक आहे. त्यानंतर घरावरती दरवाजावरती स्वस्तिक काढा. प्लास्टिकचे स्वस्तिक काढू नये शक्यतो, तर ते अष्टगंधनी स्वस्तिक काढलं तर ते जास्त बेनिफिशियल आहे. खूप डार्क कलरचे कर्टन्स वगैरे लावू नये घरामध्ये, तर त्याच्याने थोडंसं निगेटिव्हिटी वाढून जाते. घरामध्ये ट्राय करा की मॅक्झिमम जे देवाचे फोटो आहेत ते सगळे देवघरामध्ये असायला पाहिजे. नाहीतर मी पाहिलं आहे की लोकांच्या ह्या भिंतीवरती वेगळा फोटो, त्या भिंतीवरती वेगळा फोटो, बेडरूममध्ये वेगळा फोटो. तर असं नाही करायला पाहिजे. तर एका ठिकाणी जिथं आपण देवाचं स्थान बनवलं आहे तर त्या ठिकाणी पूजा करायला पाहिजे. शक्यतो दिवाळीमध्ये बाकीचे जे नियम तुम्ही करतात तर ते करायला हवं, हरकत नाही. तर आता जी लोक स्पिरिच्युअल आहेत, जे लोक आध्यात्मिकता जास्त करतायत आणि लाईफमध्ये त्यांच्या सर्व काही आहे, म्हणजे ते म्हणतात की स्पिरिच्युअलिटीमध्ये प्रोग्रेस असल्यामुळे सर्व गोष्टी त्यांना इझिली मिळत आहेत, मग त्यांना पण वास्तुशास्त्र हे इम्पॉर्टंट आहे का त्यांच्यासाठी पण? ओके, तुम्ही जसं म्हणलात ना की स्पिरिच्युअलिटी जे लोक करत आहेत तर ते केल्यानंतर त्यांना ती गोष्ट भेटते आहे जी त्यांना पाहिजे. सर्वसाधारण मी अगोदर पण हे सांगितलं की एकच नियम आहे की माणसाला त्याच्या ध्येयापर्यंत नेण्यासाठी हे सगळे टूल आहेत, ओके, राईट. जसं वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र जेही असेल, तर जर त्याला त्या गोष्टीने जर त्याचा फायदा होत असेल तर दुसरी काही बघायची गरज नाही आहे. पण जे लोक असं समजतात की मी धार्मिक आहे खूप जास्त, सकाळी पूजा करतो, दुपारी पण करतो, संध्याकाळी पण करतो, मग सगळं देवच बघेल, तर देवावर श्रद्धा नक्कीच असायला पाहिजे. पण त्याच्या व्यतिरिक्त काही जे नियम आहेत तर नियमाचं पालन तर नक्की व्हायला पाहिजे. जसं एका गुरुत्वाकर्षणचा एक नियम आहे, जर मी 10व्या फ्लोअरवरनं बिल्डिंगवरनं जर उडी मारलो खालीच जाणार आहे, हे एक नियम आहे. तसंच वास्तूचे काही नियम आहेत. आपण कोणतंही शास्त्र जेव्हा अवलंब करतो त्याला, तर त्यावेळी त्या शास्त्राच्या नियमानुसार जर तुमचं घर बांधलेलं असेल वास्तुशास्त्राच्या नियमानुसार, तर ते नक्की फायदा देणार आहे, प्रोग्रेस देणार आहे, प्रसन्नता देणार आहे, रिलेशन चांगले करणार आहे, स्टेबिलिटी आणणार आहे लाईफमध्ये. तर करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. जर तुम्ही समजा 10 वर्षापासून एखाद्या गोष्टीला स्ट्रगल करताय, तर का नाही एखाद्या वास्तू म्हणणं जर ती गोष्ट होत असेल तर ते करून बघायला काय हरकत आहे. करेक्ट, बरोबर. तर असा जर एक थोडासा पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवला तर नक्कीच त्याला फायदाही लोकांना होतो. ओके, ग्रेट. खूप छान पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केल्या आहेत सर्व गोष्टी आणि बरेच प्रश्न होते प्रेक्षकांचे पण, जे आज आपण पॉडकास्टमध्ये कव्हर केलेत. आणि पॉडकास्ट एंड करायच्या अगोदर आहे ना, मला वाटतं काही
टिप्स तुम्ही आपल्या ऑडियन्सला द्यावे. जसं घरामध्ये तिजोरी असते तर ती कुठल्या दिशेला ठेवायची? ओके. जसं घराला जी तिजोरी आहे तर ती नैऋत्य कोपऱ्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. म्हणजे दक्षिण आणि पश्चिम याच्यामध्ये किंवा पश्चिम दिशेमध्ये असली तरी ती बेनिफिट होते. तिथं तुम्हाला कंटिन्युअसली फायनान्शियल म्हणजे पैशाचा ग्रोथ तुम्हाला तिथं बघायला भेटतो. ओके. आणि हे दोन दिशा खूप चांगल्या आहेत. जर तुमचा एखादा व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये जो तुमचा रोजचा गल्ला आहे तर तो आग्नेय कोपऱ्यात असल्यावर जास्त बेनिफिट त्याचा भेटतो. तर हे एक हरकत नाही आहे. आणि पैसा प्राप्तीसाठी तुम्ही अजून एक करू शकता की आग्नेय कोपऱ्यामध्ये एक अत्तरची बाटली किंवा एखादा परफ्यूमचं बॉटल तर तुम्ही आग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवलं तर त्याचं फायनान्शियल तुम्हाला ग्रोथ मिळण्यास हेल्प होते. ओके. आता बऱ्याच लोकांना जॉबच्या वेळी प्रॉब्लेम्स येतात. कितीतरी महिने वर्ष होऊन जातात, एक एक लोकांना जॉब नाही मनासारखा मिळत. त्यासाठी त्यांना काय करायचं? अशा लोकांनी काय करा की घराच्या उत्तर दिशेमध्ये तुमचा रिझ्यूम जो आहे तो ठेवा. त्याच्यावरती एक मॅग्नेट ठेवा. ठीक आहे. तर आणि त्याच पद्धतीने सेम एक कॉफी तुम्हाला पूर्व दिशेमध्ये ठेवायची आहे. पूर्व दिशेमध्ये ईस्टमध्ये तर तिथं ईस्टमध्ये 90 डिग्रीला आणि उत्तरेला 0 डिग्रीमध्ये ह्या दोन ठिकाणी जर तुम्ही ती गोष्ट ठेवता तर तुम्हाला ज्या कंपनीकडनं ऑफर पाहिजे त्या कंपनीचे काही सिम्बॉल्स तुम्ही प्रिंटआउट करून उत्तरेमध्ये आणि पूर्वेमध्ये लावा तर ती तुम्हाला अपॉर्च्युनिटी येण्यासाठी हेल्प होते. ओके. ओके. आणि रिलेशनशिपमध्ये जे प्रॉब्लेम्स येतात आजकाल, रिलेशनशिपवरून बरेच लोक सुसाइड्स वगैरे पण करतात. परत नाही त्या गोष्टी आपल्याला ऐकायला पण मिळतात रील्स न्यूजवरती वगैरे. तर ते काय प्रॉब्लेम असू शकतो? तर अशा लोकांनी सर्वात अगोदर घराचा नैऋत्य कोपरा ठीक करावा आणि आग्नेय कोपरा ठीक करावा. जर नैऋत्य कोपरा ही स्टेबिलिटीची आहे, रिलेशनशिपची आहे, तर हिथं जर गडबड झाली तर रिलेशनशिपमध्ये गडबड होतं. म्हणजे नैऋत्य कोपऱ्यामध्ये लाल कलर नको आहे, आपल्याला निळा कलर नको आहे. आणि हिथं कुठल्याही पद्धतीचे वेपन नको आहेत. तर वेपन म्हणजे जसे शिलाई मशीन झालं, सुई झाला, चाकू झालं, हत्यार झाले. तर असे काही कधी कधी काय होतं की नैऋत्यला बेड असतो आणि त्या बेडच्या खाली अडगळीचे सामान असतात तर ते नसायला पाहिजे. तेही असेल तरी प्रॉब्लेम आहे. घराच्या जर वरती छतवरती जर क्लटर ठेवला असेल नैऋत्य कोपऱ्यामध्ये तरी प्रॉब्लेम येईल. बऱ्याच लोक नैऋत्यमध्ये पाण्याची टाकी बनवतात, ओव्हरहेड टँक म्हणजे गच्चीवरती वगैरे, टेरिसवरती वगैरे. तर तिथं जरी तुम्ही पाण्याची टाकी बनवली तरी फायनान्शियल लॉसेस आणि रिलेशनशिपमध्ये इश्यू येतात. ओके. ओके. बरेच लोकांचे कर्ज असतात, त्याच्यामधून पण नाही ते विचार मनात येतात आणि एक एक लोक असतात ज्यांची लाईफ स्टेबल चालू असते आणि अचानकमध्ये प्रॉब्लेम्स असे येतात की लोन वगैरे त्यांच्यावर खूप होऊन जातात आणि त्यातून त्यांची सुटका होणं मुश्किल होऊन जातं. त्यासाठी काय करावं? बरोबर आहे. कर्ज अगोदर तर कर्ज कुठलाही रोग आणि शत्रू ह्याला छोटं समजू नये. राईट. असं बरेच लोकांनी सांगितलेलं आहे, बरेच मोठ्या मोठ्या व्यक्तींनी सांगितलेलं आहे, चाणक्यांनी पण सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर माझंही मत तेच आहे की तुम्ही ह्या गोष्टींना छोटं समजू नका. दुसरी गोष्ट जर असेल कर्ज तर ते एक मंगळ ऋणमोचक स्तोत्र जो येतो तर तो तुम्ही कंटिन्यू म्हणा, मंगळ ऋणमोचक स्तोत्र. आणि एक नरसिंह ऋणमोचक स्तोत्र येतो. तर हे दोन्ही पण ऋणमोचक स्तोत्र आहेत, ते खूप पॉवरफुल आहेत. तर ह्याच्यानी बऱ्यापैकी गोष्टी तुमच्या कर्जमुक्तीसाठी चालतात. त्याच्या व्यतिरिक्त एक छोटासा अजून एक उपाय आहे तर तो तुम्ही करायला पाहिजे. चतुर्थीच्या दिवशी घरामधलं जेवढं पण क्लटर आहे किंवा अडगळीचं सामान आहे तर ते भंगारवाल्याला विकायचं. ते विकल्यानंतर जे पैसे येतात तर ते पैसे तुमच्या EMI मध्ये ॲड करून एखाद्या किंवा कोणाकडनं हातसने घेतले असेल तर ते पैसे त्याच्यात ॲड करून त्याला द्यावं. ह्याच्यानी लवकर जास्त तुमची कर्जमुक्ती होते. आणि हे खूप लोकांचे अनुभव आहेत अशा पद्धतीचे. बरेच लोकांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत जसे त्यांचे आई वडील बोलतात की हा खूप त्रास देतोय, हा ऐकत नाही. त्यासाठी काय उपाय आहे का? ओके. सर्वात अगोदर तर मला असं वाटतं की आई वडिलांनी एक पॅरेंटिंगचा कोर्स करावा. ओके. ठीक आहे. तर हा पॅरेंटिंग कोर्स करावा. बघा काय आहे, काय सगळे नियम असे पण नाहीत की वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये बसूनच आपण द्यायला पाहिजे. पण हां, पंचांगाच्या नियमानुसार मी एक उपाय सांगतो तुम्हाला. रविवारच्या दिवशी जर तुम्ही शूज जर मुलांना गिफ्ट करतायत तर हे मुलं तुमचं ऐकायला चालू करतात. ओके.
ठीक आहे. तर त्याच्यामध्ये खूप आपण ज्योतिषशास्त्राचा त्याच्यावर आधार घेतलेला आहे आणि जेवढ्या लोकांना हे नियम सांगितलेले आहेत त्या सगळ्यांना हे ॲप्लिकेबल झालेले आहे. जर रविवारच्या दिवशी तुमच्या मुलाला एखादा शूज, सँडल वगैरे अशा काही गोष्टी तुम्ही घेऊन द्या. शक्यतो ब्लॅकमध्ये वगैरे जर दिलात तुम्ही तर ते जास्त बेनिफिशियल राहील. ओके. तर तो मुलगा तुमचा ऐकायला चालू करेल. थँक्यू सो मच दादा. मी तुमची डिटेल्स पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. तुम्हाला वास्तू रिलेटेड, ॲस्ट्रॉलॉजी रिलेटेड काही प्रश्न असतील तुम्ही नक्की दादांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आता तुम्ही हा पॉडकास्ट पण पाहिला आहे की बरेच माहिती तुम्हाला मिळालेत. ज्या गोष्टी गणपती, नवरात्री, दिवाळीमध्ये, परत त्याच्याहून अजून काही जास्त तुम्हाला प्रश्न असतील तुम्ही नक्की दादांना कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. आणि खूप खूप धन्यवाद दादा, तुम्ही तुमचा वेळ काढून आलात आणि इतकी चांगली माहिती आज आपल्या ऑडियन्सला मिळाले. तर थँक्यू सो मच. धन्यवाद मला इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या प्रेक्षकांपर्यंत जेव्हा ही माहिती जाईल तर त्या लोकांनी नक्कीच त्यांच्या प्रतिक्रिया कळवावे. हो. ठीक आहे. जे पण असेल आणखीन काही क्वेश्चन असतील तर त्यांनी कमेंटमध्ये ते क्वेश्चन्स टाकावे. तर जेणेकरून फ्युचरमध्ये कधी पॉडकास्ट परत करण्याचा योग आला तर डेफिनेटली मी त्याच्यावरती आन्सर नक्की देईल. नक्की तुम्ही विचारा, म्हणजे आपण नेक्स्ट पॉडकास्टमध्ये त्या गोष्टी कव्हर करू. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. धन्यवाद. जय गुरुदेव.